नमस्कार. आज शुक्रवार दिनांक 3 जुलै. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सार्वत्रिक निवडणूकच्या उमेदवारी अर्ज छाननीच्या टप्प्यात 86 अर्ज बाद ठरले असून आता 23 जागेसाठी 169 उमेदवार रिंगणात आहेत. तर 16 जुलैपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे. दरम्यान आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, गोविंदराव शिंदे नागेलीकर, बालाजी पांडागळे, शिवाजी देशमुख बळेगावकर यांचे उमेदवारी अर्ज देखील बाद ठरवण्यात आले आहेत. नांदेड महानगरपालिकेची अर्थसंकल्पीय महासभा काल संपन्न झाली. यावेळी महापौरांना अर्थसंकल्प मंजुरीचे सर्व अधिकार बहुमतानं देण्यात आले. तर प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांना 50 लाखांचा वार्ड विकास निधी मंजूर करण्यात आलाय. बुधवार 1 जुलै रोजीच्या एकाच रात्रीत चोरट्यांनी अर्धापूर शहरात 3 घरफोड्या करत 7 ते 8 लाखांचा ऐवज लंपास केलाय. अर्धापूर शहरातील लहुजी नगर येथील विलास साबळे, अहिल्यानगर येथील बालाजी गवारे व मीराबाई होळकर आदीच्या घरी चोऱ्या झाल्या आहेत. नांदेड जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी काल आपला पदभार स्वीकारला असून ते यापूर्वी सारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. काल पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी सर्व खाते प्रमुखांची बैठक घेऊन विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. विशेष सखोल पुनरीक्षण SIR कार्यक्रमाअंतर्गत नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील चौफाळा भागास काल तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी संजय वारकड यांनी भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.